श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथम गणपती स्मरण पूजनेने केली जाते. जे कार्य हाती घेतले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे. अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. गणपती उपासनेमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे. 2026 मधील पहिली संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. संकष्टी चतुर्थी अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते. यंदा 6 जानेवारी म्हणजेच मंगळवारी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मुद्दल पुराण तसेच गणेश पुराणात याचा संदर्भ आढळून येतो. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले, त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत हे केले जाते. मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाशी असतो, त्यामुळे अंगारिकेचे व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते. तसेच नावाप्रमाणे ही चतुर्थी सर्व संकटाचे निवारण करणारी आहे. ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी या व्रतामुळे शांती मिळते. या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या एका चतुर्थीचे व्रत केल्याने 21 संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. आणि एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम गणपतये नमः लिहायला अजिबात विसरू नका. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. त्यानंतर स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. सूर्यदेवांना आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं. आता मूर्ती असेल तर तामण घ्या, तामणामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक करायचा. 11 पळी पाणी अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. जलाभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचं आहे. त्यांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं. तसेच आवर्जून आपल्याला 21 दुर्वांची जुडीही अर्पण करायची आहे. कारण दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही. पूजेचं पुण्यही आपल्याला प्राप्त होत नाही. जेव्हा आपण गणपती बाप्पांना दुर्वाची जुडी अर्पण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात. त्यानंतर आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना 21 मोदकाचा नैवेद्य हा दाखवायचा. नैवेद्यामध्ये मोदक बनवणं शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. तसेच या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत. मुलांच्या हाताने आपल्याला
गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायला लावायचं, 21 दुर्वांची जुडी अर्पण करायला लावायची. तसेच मुलांकडनं 108 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचं. तसेच मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आवर्जून गणपती अथर्व शीर्षमची सेवाही करून घ्यायची. आता मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक आरतीही करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रदर्शन करून सोडला जातो. आपल्याला चंद्रदेवांची पूजा करायची, त्यांना जल अर्पण करायचं आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. आता हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच करायचे. देवपूजा करून झाल्यानंतर आपण लगेचच हा उपाय करायचे. जास्तीत जास्त तुम्ही दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. आता या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची. तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचे. पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप, तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची. अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे बनवून घ्यायचं आहे. आता या स्वास्तिकवर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपण जो दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे किंवा पांढरे तीळ हे टाकायचे. तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय. त्याचबरोबर आपल्याला एक मनी प्लांटचं पान सुद्धा घ्यायचं. जे मनी प्लांटचं पान आपण घेणार आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचे. ते अखंड असावं, कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटचा संबंध बुध आणि कुबेर ग्रहाशी असल्याचं सांगितलं जातं. बुध ग्रहाचे अधिपती हे गणपती बाप्पा आहेत आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. म्हणूनच मनी प्लांटचं झाड आपल्या घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट विघ्न हे येत नाही. तसेच कुबेर देवता हे धनाचे देव आहेत. म्हणून जर त्यांची कृपा आपल्यावर झाली तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते. तसेच मनी प्लांटला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. मनी प्लांटमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. मनी प्लांटची योग्य दिशा ही दक्षिण पूर्व कोण आहे. मनी प्लांटला पूर्व दिशेला ठेवणं योग्य मानलं जातं. यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आणि म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांटबाबत अनेक उपाय हे सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं. म्हणूनच आपल्याला एक मनी प्लांटचं पान घ्यायचं. त्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं. आता एक प्लेट घ्या, त्यावर आपल्याला हे मनी प्लांटचं पान ठेवायचं आणि त्यावर आपल्याला मूठभर हरभऱ्याची जी डाळ असते, ज्याला आपण चण्याची डाळ म्हणतो, ती ठेवायची आहे. त्याचबरोबर त्या हरभऱ्याच्या डाळीवर आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे. आता ही हरभऱ्याची डाळीची जी प्लेट आपण तयार केली आहे ती, तसे जो दिवा आपण तयार केलेला आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे. आपल्याला आता देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा बाजूला बसवायचं आहे. त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा होणार आहे. एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं आहे. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप हा करायचा. ओम गणगणपतये नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची. त्यानंतर जो दिवा आहे तसेच जी हरभऱ्याच्या डाळीची प्लेट आहे ती आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्याला घेऊन जायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला ही दिव्याची प्लेट तसेच हरभऱ्याच्या डाळीची प्लेट जी आहे ती ठेवायची आहे. जेव्हा असा तीळ टाकलेला दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहे, दारिद्र्य आहे, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं म्हटलं जातं. तसेच ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं.
त्याचबरोबर चण्याच्या डाळीला साक्षात श्री हरिविष्णूंचं स्वरूप मानलं जातं आणि अशी ही चण्याची डाळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न होऊन आगमन हे करत असतात. तर संपूर्ण दिवसभर आपल्याला ही हरभऱ्याची डाळ आणि दिवा जो आहे तो मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायचं आणि संध्याकाळी 6 वाजल्यानंतर आपल्याला ही हरभऱ्याची डाळ तिकडनं उचलायची आहे आणि घेऊन जायचं आहे गाईजवळ. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी गाईला ही हरभऱ्याची डाळ आणि गूळ खायला द्या. आता नसेल गाय तर तुम्ही गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिचे दोन्ही पायावर पाणी अर्पण करा, तिची आरती करून घ्या आणि त्यानंतर गाईला आपल्या हातातनं ही हरभऱ्याची डाळ आणि गूळ जे आहे ते खायला द्यायचं आहे. असे हे हरभऱ्याची डाळ आणि गूळ गाईला खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता ही मिळत असते. आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते. तसेच जो दिवा आपण प्रज्वलित केला तो शांत झाला की त्यामध्ये ज्या वाती असतील त्या निर्माल्यामध्ये टाकायच्यात. तसेच त्या दिव्याखाली जे धान्य असेल ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा तर पूर्ण करतात. पण गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.